नमस्कार. तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण अशा मराठी अभिनेत्रींची माहिती घेतोय ज्यांनी भारतीय सिनेसृष्टीमध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि याच मालिकेत आज आपण बोलणार आहोत अभिनेत्री राजश्री यांच्याबद्दल. पण त्यांच्या एकूण जीवन प्रवासाविषयी बोलण्या अगोदर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करावं, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्याला वेळेवर मिळतील. सुरुवात करूया तर राजश्री यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्यायला. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. अभिनेत्री राजश्री उर्फ राजश्री शांताराम यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1944 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील व्ही शांताराम यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही, कारण सिनेमा क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान हे आजही व्ही शांताराम यांनी दिलेलं आहे. एक लिजेंडरी डिरेक्टर म्हणून व्ही शांताराम ओळखले जातात. तर दुसरीकडे त्यांच्या मातोश्री असलेल्या जयश्री या देखील एक प्रथितयश अभिनेत्री होत्या. आणि याच कलेच्या वातावरणामध्ये राजश्री या लहानाच्या मोठ्या होत होत्या. आणि आपल्या जन्मानंतर 10च वर्षांनी सुभा का तारा या 1954च्या चित्रपटातून बालकलाकार म्हणून राजश्री शांताराम यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये त्यांनी केलेल्या रोलची आज देखील अनेक समीक्षक वाहवा करतातच. मात्र एक गोष्ट मात्र नक्की होती की आपल्या अभिनयाची क्षमता लहानग्या राजश्रीने या चित्रपटातून दाखवून दिली. आणि त्यानंतर अवघ्या 7-8 वर्षातच त्यांचे एकामागोमाग एक चित्रपट येऊ लागले. 1963 सालच्या शहनाई या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून या चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी अभिनेते मनोज कुमार यांच्याबरोबर घर बसा के देखो या चित्रपटात देखील काम केलं. आणि यानंतर अभिनेते जितेंद्र यांच्याबरोबर केलेल्या गीत गाया पत्थरोने या चित्रपटापासून राजश्रीला खरोखरच स्टारडम मिळालं, ज्यानंतर त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही. यानंतर त्यांनी शम्मी कपूर यांच्यासोबत जानवर चित्रपट केला, जो चित्रपट देखील अतिशय सुपरडुपर हिट ठरला. आणि या चित्रपटातील गाणी जशी की लाल खडी, मैदान खडी वगैरे अशी गाणी देखील अतिशय हिट ठरली. यासोबतच अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत पुन्हा 1968 साली गुनाहो के देवता, तसेच ब्रह्मचारी, सुहागरात, गृहस्थी, अराउंड द वर्ल्ड हा राज कपूर यांच्यासोबतचा सिनेमा, दिल ने पुकारा हा सिनेमा, जी चाहता है, 1961 सालचा स्त्री सिनेमा, 1966चा सगाई अशा अनेक सिनेमामधून राजश्रीने आपल्या अभिनयाची प्रचंड क्षमता लोकांना दाखवून दिली होती. 50 आणि 60च्या दशकानंतर 70चं दशक हे राजश्रीचं दशक म्हणून ओळखलं जातं, कारण त्या काळामध्ये त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते निर्माण झाले होते. त्या स्क्रीनवर रडत जरी असल्या तरी देखील त्यांच्या त्या अश्रुपूर्ण नयनांमध्ये काही ना काही अदाकारी ही असायची. मात्र 1968 साली जेव्हा राज कपूर यांच्यासोबत त्या अमेरिकेला म्हणजेच US गेल्या होत्या अराउंड द वर्ल्ड या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी, तेव्हा ग्रेग चॅपमन या एका अमेरिकन गृहस्थाशी त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचं त्यांच्या प्रेमात रूपांतर झालं. 1968 पासून 71 सालापर्यंत म्हणजे पुढच्या 3 वर्षात या प्रेम प्रकरणाचं वैवाहिक आयुष्यात रूपांतर झालं. 1971 साली अनेक चित्रपट अर्ध्यावर सोडून राजश्री यांनी ग्रेग चॅपमन यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांचे वडील व्ही शांताराम यांनी देखील आपल्या लेकीच्या या निर्णयाचं स्वागत केलं, त्या निर्णयाचा आदर केला आणि या दोघांचंही वैदिक पद्धतीनं लग्न लावून दिलं. असं म्हणतात ग्रेग चॅपमन यांनी त्यावेळी गौतम असं नाव देखील लावलं होतं. आणि असं देखील सांगितलं जातं की ही वेडिंग इतकी ग्रँड होती की 15,000च्या वरती अनेक वऱ्हाडी या लग्नाला जमले होते. आणि अर्थात त्यानंतर राजश्री या चित्रपट क्षेत्रातून बाजूला गेल्या, त्या कायमच्याच. त्या अमेरिकेला जाऊन स्थायिक झाल्या, आपल्या पतीसोबत व्यवसाय करू लागल्या. भारतामध्ये त्यांचं येणं जाणं हे फक्त काही कार्यक्रमापुरतं असतं. आणि त्यामुळेच वयाच्या 80च्या टप्प्यावरती असलेल्या राजश्री आता एक रिटायर्ड लाईफ जगत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा. आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फिल्मी बुडबकला पाहत रहा. फिल्मी बुडबक. धन्यवाद.